नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे सप्टेंबर महिन्यातील शेवटचा दिवस 30 सप्टेंबर 2025. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? दरवर्षी जागतिक नदी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक ए, सप्टेंबर महिना जो काही असतो, सप्टेंबर महिन्याचा जो काही शेवटचा रविवार आहे त्या दिवशी आपण दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जागतिक नदी दिवस म्हणून आपण साजरा करतो. मग सप्टेंबर 2025 मध्ये शेवटच्या रविवारी किती तारीख आहे? तर 2025 मध्ये लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला 28 सप्टेंबरला या ठिकाणी आपण जागतिक नदी दिवस म्हणून साजरा केलेला आहे. ही गोष्ट फक्त लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? कोणत्या मंत्रालयाने प्रयास या नावाचं एकात्मिक न्यूरो पुनर्वास केंद्र सेंटर सुरू केलेलं आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आयुष मंत्रालय. बिलकुल टाइमपास नका करू, या ठिकाणी शेवट पण व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःला सवय लावून घ्या. दररोजचे व्हिडिओ पाहायचे आणि वहीमध्ये नोंद करून घ्यायचे, वहीमध्ये लिहून घेण्याची सवय लावून घ्यायची आहे. ठीक आहे, हे जे काय आयुष मंत्रालय आहे त्याचे वर्तमानमधील मंत्री कोण आहेत एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगत चला. तोपर्यंत 2-3 पॉईंट देखील लिहून घ्या. प्रयास हे काय आहे? भारतातील पारंपरिक आणि आधुनिक वैद्यकीय पद्धती एकत्रित करणारं पहिलं केंद्र आहे. हे आयुर्वेद, फिजिओथेरपी, योग, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी आणि आधुनिक बालरोगशास्त्र याचे एकत्रीकरण करतं. हे केंद्र समग्र न्यूरो पुनर्वसन प्रदान करण्यावरती लक्ष केंद्रित करतं. तर अशा प्रकारचं आयुष मंत्रालयाने प्रयास नावाचे एकात्मिक न्यूरो पुनर्वास केंद्र या ठिकाणी सुरू केलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. 2025 पुरुष आशिया कपचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आपल्या प्यारा भारताच्या संघाने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जे काही पुरुषांचं आशिया कप होतं 2025चं त्याचं विजेतेपद या ठिकाणी जिंकलेलं आहे. आणि विशेष म्हणजे कोणाला हरवले माहितीये का? पाकिस्तान या देशाला हरवलेला आहे. कोणाला? तर पाकिस्तान देशाला हरवलेला आहे. तर पाकिस्तान या देशाचा पराभव करत या ठिकाणी भारताने पुरुष आशिया कपचं विजेतेपद जिंकलेलं आहे. या ठिकाणी हारलेला आहे पाकिस्तान, पाकिस्तान पराभूत झालेला आहे. तर पाकिस्तानला हरवून या ठिकाणी पुरुष आशिया कपचं विजेतेपद या ठिकाणी जिंकलेलं आहे आपल्या प्यारा भारताने. 2025 मध्ये 17व्या क्रमांकाची आवृत्ती होती. ही जे काय एशिया कप होत असतो तो T20 फॉर्मॅट असतो. याचा आयोजक होतं एशियन क्रिकेट काउन्सिल, UAE या ठिकाणी मुख्यालय आहे. कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं? तर दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम UAE या ठिकाणी. फॉर्मॅट T20 पद्धतीचा असतो. प्रथम संस्करण झालं एशिया कपचं 1984 मध्ये. त्याच्यामध्ये देखील विजेता भारत या ठिकाणी ठरलेला आहे आणि सर्वात यशस्वी संघ देखील भारत आहे. 9 वेळा विजेता पद या ठिकाणी भारताने जिंकलेलं आहे. तरी सुद्धा एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या. 2025 हे जे काही एशिया कप आहे याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारला जाणार. सर्वात यशस्वी संघ मी आत्ता सांगितलं भारत 9 वेळेस. 2 नंबरला आहे श्रीलंका 6 वेळेस. 9 वेळेस जे काही भारत विजेता झाला त्याच्यामध्ये 1984, 88, 91, 95, त्यानंतर 2010, 16, 18, 23 आणि आता 25. 25 मध्ये आठवते का कोणाला हरवलं? तर पाकिस्तान देशाला हरवलेलं आहे. सिरीजची महत्त्वाची काही आकडेवारी आहे, जसं की सर्वाधिक धावा काढलेल्या आहेत अभिषेक शर्मा यांनी 314, सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत कुलदीप यादव यांनी 17, सर्वाधिक षटकार मारले आहेत अभिषेक शर्मा यांनी 19 आणि अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी मिळालेला आहे तिलक वर्मा यांना 69 धावा त्यांनी काढलेल्या आहेत आणि मॅन ऑफ द सिरीज ठरले आहेत अभिषेक शर्मा. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे, प्रश्न आहे महत्त्वाच्या या ठिकाणी क्रीडा स्पर्धेबद्दल. तर मग झालेल्या जे काही महत्त्वाच्या क्रीडा आहेत, स्पोर्ट्स इव्हेंट्स आहेत, त्यांचं विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. अंडर 17 महिला अजिंक्यपद 2025चं विजेतेपद भारताने जिंकलं. US ओपन टेनिस 2025 झालं, त्याच्यामध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद कार्लोस अल्काराज यांनी जिंकलं. यामध्येच महिला एकेरीचं विजेतेपद आर्यना सबलेन्का यांनी जिंकलं. 2025चा पुरुष हॉकी आशिया कप जिंकला आहे भारताने. महिला आशिया हॉकी विश्वचषक जिंकला आहे चीनने. फाईड महिला ग्रँड स्विस जिंकलेला आहे वैशाली रमेश बाबूने.
बॅलन डिओर पुरस्कार पुरुषांचा जिंकला आहे उस्माने डेम्बले यांनी, तर महिलांचा जिंकला आहे एताना बोनमाटी यांनी, आणि 2025चा पुरुष आशिया कप जिंकला आहे भारताने पाकिस्तान या देशाचा पराभव करत. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 3. भारतातील पहिले डुगोंग संवर्धन अभयारण्य ज्याला IUCN ने मान्यता दिली आहे, तर हे जे काय पहिलं डुगोंग संवर्धन अभयारण्य आहे कोणत्या राज्यामध्ये आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तमिळनाडू, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भारतातील पहिलं डुगोंग संवर्धन अभयारण्य ज्याला IUCN ने मान्यता दिली आहे ते तमिळनाडू राज्याच्या अंतर्गत स्थित आहे. पॉइंट लिहून घ्या. 21 सप्टेंबर 2022 रोजी तमिळनाडू सरकारने डुगोंग संवर्धन अभयारण्याची स्थापना केली. ते उत्तर पाल्क खाडीमध्ये 448.34 चौरस किलोमीटर क्षेत्र व्याप्त त्यानं, ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आणि IUCN म्हणजे काय? युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर, ज्याची स्थापना 5 ऑक्टोबर 1948 ला झाली आणि वर्तमानमधील त्याचे CEO आहेत ब्रुनो ओब्रले, असं त्यांचं नाव आहे. ठीक आहे. कोणत्या राज्यामध्ये आहे भारतातील पहिलं डुगोंग संवर्धन अभयारण्य? तमिळनाडू. तर तमिळनाडू बद्दल लगेच चर्चा करूया. स्थापना 1 नोव्हेंबर 1956, मुख्यमंत्री MK स्टालिन, राज्यपाल RN रवी, राजधानी चेन्नई. 4 महत्वाचे राष्ट्रीय उद्यान मन्नर, मरींची आखात, इंदिरा गांधी, मुदुमलाई आणि मुखुर्ती, आणि 2 महत्वाचे धरण मेत्तूर आणि भवानी सागर. पुढचा प्रश्न क्रमांक 4. राष्ट्रीय नारळ परिषद नॅशनल कोकोनट समिट टिंबटिंब येथे आयोजित करण्यात येणार आहे. सोपी गोष्ट सांगू, सगळ्यात जास्त नारळ कुठे आहेत? तर गोव्यामध्ये आहेत, असं लक्षात ठेवायचं. तर पर्याय क्रमांक ए गोव्यामध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय नारळ परिषद आयोजित करण्यात येणार आहे 10 ऑक्टोबर 2025 रोजी. जगातील एकूण नारळ उत्पादनामध्ये भारताचा 31% वाटा आहे. आणि यालाच निगडीत एक वाक्य लिहून घ्या. जागतिक नारळ दिवस आपण दरवर्षी 2 सप्टेंबरला साजरा करतो आणि यावर्षी 2025 ची थीम काय आहे? जागतिक नारळ दिवसाची अनकव्हरिंग कोकोनट्स पॉवर इन्स्पायरिंग ग्लोबल ॲक्शन. ठीक आहे. प्रश्न आहे पुढचा प्रश्न क्रमांक 5. भारतामध्ये 12व्या क्रमांकाची शाश्वत पर्वतीय विकास परिषद या ठिकाणी कोठे आयोजित करण्यात आलेली होती? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी फॉर देहराडून, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भारतामध्ये 12वी शाश्वत पर्वतीय विकास शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती. याच्याबद्दल 2 पॉइंट्स लिहून घ्या. शाश्वत पर्वतीय विकास शिखर परिषद ही भारतीय हिमालयीन प्रदेशातील पर्यावरणीय, आर्थिक आणि सामाजिक आव्हानांना तोंड देणारी एक प्रमुख वार्षिक शिखर परिषद आहे. शाश्वत हिमालयीन विकासाला चालना देणे, समुदायाचा सहभाग मजबूत करणे आणि विज्ञान तसेच पारंपरिक ज्ञानाचे मिश्रण करणे हे याच्या मागचं मेन या ठिकाणी उद्दिष्ट असणार आहेत. दोन्ही प्रश्न सलग परिषदेबद्दल आहेत. तर झालेल्या किंवा होणाऱ्या ज्या काही परिषदा असतात, समिट्स असतात, याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. जागतिक सागरी परिषद चेन्नईमध्ये झाली. पहिली भारत नेपाळ पर्यटन परिषद काठमांडूमध्ये. पहिली भारतीय सागरी वारसा परिषद नवी दिल्लीमध्ये. 24वी बिमस्टेक बैठक थायलंडमध्ये. सूर्य द्रोणनाथन 2025 झालं हिमाचल प्रदेशमध्ये. 68वी राष्ट्रकुल संसदीय परिषद बार्बाडोसमध्ये. 2027 ची SCO शिखर परिषद पाकिस्तानमध्ये होणार आहे, ज्याला आपण एशिया कपमध्ये कालच हरवलं आहे. AI इम्पॅक्ट समिट 2026 भारतामध्ये होणार आहे. विज्ञान शिखर परिषद 2025 न्यूयॉर्कमध्ये अमेरिकामध्ये. तर भारतामध्ये 12वी शाश्वत पर्वतीय विकास शिखर परिषद देहराडूनमध्ये आयोजित करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न. अमराबाद नावाचा एक टायगर प्रोजेक्ट आहे, टायगर या ठिकाणी प्रकल्प आहे, व्याघ्र प्रकल्प आहे, कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तेलंगणा, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. तेलंगणामधील अमराबाद व्याघ्र प्रकल्पाच्या नल्लामल्ला जंगलावर 54 किलोमीटर लांबीचा उन्नत रस्ता पूल बांधण्याची योजना आहे. त्याच्यामुळे अमराबाद व्याघ्र प्रकल्प हा सध्या चर्चेमध्ये आहे, विचारला जाऊ शकतो. हा जो काही पूल आहे तो पूल बांधण्याचा मागचा उद्देश काय आहे? तर जंगले आणि वन्यजीवांचे संरक्षण करणे आणि त्याचबरोबर वाहतुकीला देखील चालना देणे हा आहे, जो भारतासाठी एक संभाव्य मॉडेल प्रकल्प म्हणून सध्या या ठिकाणी चर्चेमध्ये येत आहे. तेलंगणा. स्थापना 2 जून 2014 ला. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, राजधानी हैदराबाद. 2 महत्वाचे राष्ट्रीय उद्यान मृगावानी आणि महावीर हरिणा आणि 2 महत्वाचे धरण सिंगूर आणि पोचरम.
पुढचा प्रश्न क्रमांक 7. दरवर्षी जागतिक पर्यटन दिवस म्हणजेच या ठिकाणी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येत असतो? बरोबर, 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 27 सप्टेंबरला दरवर्षी आपण या ठिकाणी जागतिक पर्यटन दिवस म्हणून साजरा केलेला आहे. उद्देश काय होता? पर्यटन आणि सांस्कृतिक देवाणघेवाण, आर्थिक विकास आणि सामाजिक आर्थिक विकासाच्या महत्त्वावर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये जागरूकता निर्माण करणे, याच्यासाठी 27 सप्टेंबरला आपण दरवर्षी जागतिक पर्यटन दिवस म्हणून साजरा करतो. महिना संपलेला आहे सप्टेंबर, तर जाता जाता एकदा काय करूया, सप्टेंबर महिन्याचे जेवढेही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. अजून एक गोष्ट राहिली, 2025 ची थीम काय आहे जागतिक पर्यटन दिवसाची? तर लिहून घ्या, टुरिझम अँड सस्टेनेबल ट्रान्सफॉर्मेशन. बरोबर, तर लगेच काय करूया, सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या, 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर राष्ट्रीय पोषण आठवडा, 2 सप्टेंबर जागतिक नारळ दिवस, 4 सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस, 5 सप्टेंबर शिक्षक दिवस, 8 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस, 10 सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस, 11 सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस, 14 सप्टेंबर हिंदी दिवस, 15 सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस, 16 सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस, 18 सप्टेंबर जागतिक बांबू दिवस, 21 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस, 22 सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस, 26 सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस, 27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस, 28 सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि यावर्षी 28 सप्टेंबर सप्टेंबरचा शेवटच्या रविवारी जागतिक नदी दिवस आणि 29 सप्टेंबर जागतिक हृदय दिवस. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8. स्वायत्त वाहतुकीसाठी कोणत्या देशाने पहिले सॉव्हरेन मोबिलिटी क्लाउड सादर केलेले आहे? तर पर्याय क्रमांक ए, UAE या देशाने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो स्वायत्त वाहतुकीसाठी या देशाने पहिले सॉव्हरेन मोबिलिटी क्लाउड सादर केलेले आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. UAE ने दुबई वर्ल्ड काँग्रेस फॉर सेल्फ ड्रायव्हिंग ट्रान्सपोर्ट मध्ये पहिले सॉव्हरेन मोबिलिटी क्लाउड सादर केले, जे त्याच्या ऑटोनॉमस मोबिलिटी धोरणामधील एक महत्त्वाचं पाऊल आहे. हे हाय डेफिनेशन मॅपिंग, टेलिमॅटिक्स, फूड ऑपरेशन्स, ट्रॅफिक मॅनेजमेंट आणि डिजिटल ट्विन्सना या ठिकाणी समर्थन देतं, ज्यामुळे सरकार, उद्योग आणि संशोधन संस्थांमध्ये सहकार्य वाढतं. पुढचा प्रश्न, भारताने कोणत्या संस्थेला AI साठी आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी संयुक्त राष्ट्रांच्या उत्कृष्टता केंद्र म्हणून नियुक्त केलेलं आहे? बरोबर, COE म्हणून नियुक्त केलेलं आहे. 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, IIT मद्रास. लक्षात घ्या, भारताने IIT मद्रास या संस्थेला AI साठी संयुक्त राष्ट्रांच्या उत्कृष्टता केंद्रासाठी म्हणून या ठिकाणी नियुक्त केलेलं आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. हे संयुक्त राष्ट्रांच्या डिजिटल आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान कार्यालयाच्या AI केंद्राचे जागतिक नेटवर्क स्थापित करण्याच्या उपक्रमाचा मागचा एक भाग आहे. IIT मद्रास ही एक प्रतिष्ठित संस्था म्हणून ओळखली जाते आणि भारतातील AI संशोधन, कौशल्य विकास आणि नवोन्मेष यामध्ये या ठिकाणी आघाडीवर असते नेहमीच IIT मद्रास. पुढचा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्ल्ड फूड इंडिया 2025 चे उद्घाटन कोठे झालेलं आहे? तर पर्याय क्रमांक सी, भारत मंडपम या ठिकाणी. आणि भारत मंडपम कोठे आहे? नवी दिल्ली या ठिकाणी. या कार्यक्रमाचे वर्णन सर्वात मोठे संस्करण म्हणून केले जाते, ज्यामध्ये 90 पेक्षा अधिक देश आणि 2000 पेक्षा अधिक प्रदर्शक सहभागी झालेले होते. न्यूझीलंड आणि सौदी अरेबिया हे भागीदार देश म्हणून समाविष्ट होते, तर जपान, UAE, व्हिएतनाम आणि रशिया हे फोकस देश म्हणून या ठिकाणी काम करत होते. पुढचा प्रश्न, साबरमती ऑपरेशन्स कमांड सेंटर द्वारे व्यापलेल्या एकूण कॉरिडॉरची लांबी किती आहे? तर पर्याय क्रमांक बी, 1506 किलोमीटर, 1506 किलोमीटर. बरोबर, 1506 किलोमीटर एवढं या ठिकाणी OCC च्या द्वारे व्यापलेल्या एकूण कॉरिडॉरची लांबी आहे. OCC म्हणजे काय? ऑपरेशन्स कमांड सेंटर. कुठल्या? साबरमतीच्या. शेवटचा प्रश्न, कलईमामणी पुरस्कार हा कोणत्या राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, सन्मान आहे? तर पर्याय क्रमांक ए, तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या सरकारने 2021, 22 आणि 23 या वर्षासाठी कलईमामणी पुरस्काराची घोषणा केलेली आहे. कलईमामणी म्हटलं की तमिळनाडू या राज्याचं तुम्हाला आठवण झाली पाहिजे.
क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, आंतरराष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान व्यावसायिकांना आकर्षित करण्यासाठी चीन या देशाने कोणता नवीन विजाची घोषणा केलेली आहे? जे विजा, के विजा, एम विजा की झेड विजा? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.